आज इथं आम्ही सर्वजण अशासाठी जमलेलो आहे की 26 जानेवारी त्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी स्वामी विवेकानंद शाळा क्रमांक 5 नगर परिषदचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महापुरुषांचे फोटो न लावण्यात आले असं आम्हाला समजलं। त्यामुळे आम्ही इथं मुख्याध्यापक यांच्याकडे आलेलो आहोत त्यांना जॉब विचारण्यासाठी। 26 जानेवारीच्या दिवशी महापुरुषांच्या फोटोची तुम्ही पूजा पाठ केली नाही या संदर्भात आम्ही त्यांना जॉब विचारला। तसेच इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या ऐवजी इतर कोणाचे फोटो लावण्यात येतात, जेणेकरून पुढच्या दृष्टिकोनातून लहान मुलांना त्यांचं एक आज बाबासाहेबाचं त्या 26 जानेवारीच्या दिवशी संविधानाचं एक अंमलात आलेलं आहे। त्या दिवशी मला तेच विचारायचं आहे की बा यांना कोठे वरतून आदेश आलेले आहेत किंवा प्रतिमे न लावण्याचं, तुम्ही काय मागणी करणार आहे? याबाबत आम्ही हेच मागणी करणार की यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून यांचे परत अशी चूक झाली नाही पाहिजे पुढच्या दृष्टिकोनातून। आम्ही आता तेच मागणीसाठी आता शिव मॅडमकडे आणि पोलीस स्टेशनला बी आम्ही त्याचं हे करणार आहे, निवेदन देणार आहे आणि अशा लोकांवर जास्तीत जास्त कठोर कारवाईचे आम्ही हे करणार आहे, जेणेकरून परत अशी चुका होऊ नये। हे जातीवादीच्या याच्यावरूनच हे होणार आहे। आपण पाहिलंच महाराष्ट्रात खूप ठिकाणी याचा प्रकार चालू आहे। आम्हाला पण असं वाटतं की इथं पण तोच प्रकार घडण्याचा आम्हाला दिसून येत आहे। या संदर्भात आम्ही मॅडमला याच्याबद्दल आम्ही निवेदन देणार आहे। 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमामध्ये कुठल्याही महापुरुषाचे फोटो न लावता कार्यक्रमाला सुरुवात झाली। जसे नाशिकमध्ये गिरीश महाजनांनी बाबासाहेबांचं नाव न घेता कार्यक्रमाला सुरुवात केली, तसेच नगर परिषद शाळा क्रमांक 5 स्वामी विवेकानंद येथे कुठल्याही महापुरुषाचे फोटो न लावता डायरेक्ट कार्यक्रमाला सुरुवात केली। तर आमची हीच मागणी आहे की जे आयोजक आहेत, नियोजक आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशीच आमची मागणी आहे। आम्ही मुख्याधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यासाठी चाललेलो आहे आणि पोलीस स्टेशनला पण देणार। त्याचा काय तुम्हाला वरून आदेश आहे की तुम्ही का जातीवाद करत आहे? आतापर्यंत जे पण समजा ते स्वामी विवेकानंद शाळा आहे इथं 5 क्रमांक, तिथं शेळके सरांनी आम्हाला सांगितलं की शेळके सर म्हणाले की बा आतापर्यंत आम्हाला असं कुठलंच निवेदन आलेलं नाही की महापुरुषाचे फोटो लावा म्हणून। मग हे जातीवाद सरळ आम्हाला दिसून राहिलं, इथं जातीवाद करत आहेत। आतापर्यंत आपण पाहत आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व म्हणजे जे समजा आज जे संविधान बाबासाहेबांमुळे चालत आहे त्या संविधानाचे जर त्या माणसाचं महापुरुषांचे कोणतेच महापुरुष इथं फोटो नाही आहे। शेळके सर आम्हाला म्हणतात की बा आतापर्यंत आज जवळपास 15 वर्ष त्यांनी या शाळेमध्ये आतापर्यंत महापुरुषाचे फोटो लावलेले नाही आहेत। आणि त्यांना विचारलं, मॅडमला पण मी विचारलं तर मॅडम आम्हाला म्हणत होते, चोपडे मॅडम बोलत होते की बा आतापर्यंत आम्ही कुठली गॅदरिंगचा जो कार्यक्रम झाला तिथं आम्ही सरस्वती देवीचे फोटो लावतो। आतापर्यंत मला सांगा या महापुरुषांचं म्हणजे शाळेमध्ये काय काम आहे? ते फोटो त्यांना मी तेच विचारलं की ते फोटो काढून टाका। तर याच्याबद्दल आम्हाला असं आहे की एक निवेदन आम्हाला पोलीस स्टेशनला शेगावला द्यायचं आहे आणि एक शिव मॅडमला द्यायचं आहे। यांच्यावर जर कठोर कारवाई नाही झाली तर आम्ही तो आंदोलन करू आणि पुढचं आम्हाला काय करायचं आम्ही करणारच आहे। स्वामी विवेकानंद नगर परिषद शाळा क्रमांक 5 या शाळेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावल्यामुळे चुकी झालेली आहे। यापुढे ती चूक होणार नाही अशी मी कळली। 26 जानेवारी या कार्यक्रम म्हणजे प्रजासत्ताक दिनी की म्हणजे लोकल कार्यक्रम झाला तुमचा शाळेचा, त्यामध्ये तुम्ही बाबासाहेबांचा वगैरे फोटो, शाहू फुले आंबेडकरांचा फोटो लावला नाही असा यांचा आक्षेप आहे। मी स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ नगर परिषदची मुख्याध्यापिका। 26 जानेवारीला आमच्या शाळेमध्ये यापुढे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला जाईल। त्याचप्रमाणे इतर कार्यक्रम जसं आम्ही गॅदरिंग वगैरे घेतो त्यामध्ये फक्त सरस्वती मातेचाच नाही तर त्याबरोबर थोर पुरुषांचे सुद्धा आम्ही फोटो लावू। याच्या पुढे कुठलीही चूक आमची होणार नाही याची मी